डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली। गेले 19 वर्ष अविरतपणे 31 डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो। ही एक अनोखी परंपरा आहे आणि जगावेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतःहून येतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात। अनेक रक्तदात्यांनी 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा अशा प्रकारचं रक्तदान या शिबिरामध्ये केले आणि अनेक लोकांना रक्त कर्ण पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत। आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। हे केवळ आणि केवळ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी काही समाजसेवेची धुरा खांद्यावर घेतली होती, हा रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो आहे हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करतायत। या सर्व संयोजकांना, आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो। सर्व डॉक्टरांच्या टीमला, रक्तपेढीतल्या सर्व या ठिकाणी डॉक्टर्स आहेत, सगळा स्टाफ आहे, या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण 31 डिसेंबर हा काही लोक जल्लोषात साजरा करतात, परंतु अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्याचं जावं अशा प्रकारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून काम करताना या आरोग्य विभागामध्ये देखील रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि म्हणून आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा अशा प्रकारचं काम यापुढे देखील सरकारच्या वतीने आम्ही टीम म्हणून करू आणि हा आरोग्याचा यज्ञकुंड जो आहे ते अविरतपणे पुढे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1चं राज्य आपलं आहे, आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो, देश पुढे जातो आणि देशाचं नाव लौकिक जगभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा असला पाहिजे। तो वाटा उचलण्याचं काम सरकार अतिशय प्रामाणिकपणे